नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली देवीची आरती करत असते आणि इकडे अर्जुन गुंडांसोबत फाईट करत असतो. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक जण काठी मारतो, पण अर्जुन त्यांना परत खूप मारतो. मानसी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करते, पण तिला आत ब्लॉक करून ठेवलेलं असतं. इकडे जेलमध्ये प्रिया कॉन्स्टेबलला सांगत असते, ताई बघ अर्जुन किती पटपट वर चाललाय. अर्जुन शिडी घेऊन वर चाललाय, म्हणजे मानसीच्या जवळ पोहोचला. म्हणजे जवळजवळ त्याने मानसीला सोडवलं. इकडे अर्जुन गाडीचा दरवाजा उघडतो आणि मानसीला बाहेर घेतो. तिला मिठी मारून ठेवतो. तेवढ्यात गाडीतून ती लेडी उतरते आणि मानसीला सोडवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पाठीमागून एक गुंड अर्जुनच्या डोक्यात पुन्हा काठी मारतो. इकडे सायली देवीला प्रार्थना करते, देवी आई, हे लवकरात लवकर मानसी आणि इतर मुलींना घेऊन सुखरूप घरी येऊ देत. इकडे गुंड अर्जुनला खूप काठीने मारतात, पण अर्जुन मानसीला मिठीतून सोडत नाही. तेवढ्यात एक जण जोरात त्याच्या डोक्यात काठी मारतो. इकडे प्रिया सापशिडी खेळताना चार पडत नाही, म्हणून मुद्दाम चार ठेवते आणि म्हणते, सापाने अर्जुनला खाल्लं. इकडे अर्जुनला एक जण पाठीत चाकू खुपसतो आणि इकडे सायलीच्या हातातून कुंकवाची वाटी पडते. इकडे अर्जुनच्या पाठीत चाकू मारलेला असूनही तो मानसीचा हात सोडत नाही. ती लेडी मानसीला ओढून गाडीत घेऊन जात असते. तेवढ्यात अर्जुन तिच्या हातात फोन देतो आणि लास्ट डायल चैतन्य असं सांगतो. मग मानसी चैतन्याला फोन लावते. तेवढ्यात इकडे अर्जुन खाली कोसळतो. इकडे सायलीच्या हातातून कुंकू पडल्यामुळे सगळेच घाबरतात. इकडे मानसी चैतन्याला फोन लावते. मग चैतन्य फोन उचलतो आणि बोल अर्जुन असं म्हणतो. पण अर्जुन खाली पडलेला बघून मानसी जोरात ओरडते आणि तिच्या हातातून फोन पडते. ती अर्जुन दादा असं ओरडते. चैतन्य हे ऐकून खूप घाबरतो. तो म्हणतो, मानसी बोल, काय झालं. मानसी इकडे त्या बाईला विनवणी करते, प्लीज त्यांना सांगा त्याला मारू नका म्हणून. प्लीज त्यांना सांगा त्याला मारू नका. चैतन्य हे ऐकून म्हणतो, दादा प्लीज फास्ट चला. आणि तो फोनवर पुन्हा हॅलो हॅलो असं करतो. प्लीज कोणीतरी बोला, आवाज ऐकू येतोय का. इकडे प्रिया म्हणते, बिचारा अर्जुन वरवर जात होता. हे सगळे साप शहाण्यासारखे त्याला काही करत नव्हते. अजिबात अर्जुनला हात पण लावत नव्हते. पण आता याने खाऊन टाकलं. हातातोंडाशी आलेला घास गेला बिचाऱ्याचा. ताई तुला काय वाटतं, अर्जुन परत 99 पर्यंत जाऊ शकेल का, की तो डायरेक्ट वर जाईल. कॉन्स्टेबल तिला घाबरत विचारते, वर काय, वर मला कशात अडकवत तर नाही आहात ना. पण प्रिया विचित्र हसते, उठते आणि कॉन्स्टेबलचा गळा धरते. ती म्हणते, प्रियाच्या तावडीत कोणी आलं ना तर प्रिया त्याला कधीच सोडत नाही, आणि तो जर अर्जुन असेल तर गिधडही खाणार नाही अशी अवस्था करेल. ताई बिचारा अर्जुन गेला. त्याला वाटत होतं जिंकतोय, पण तो गेला. इकडे तो माणूस प्रिया आणि सचिनला फोन करून सांगतो, तुमचं काम झालंय. इकडे गुंड अर्जुनला म्हणतो, अरे काय रे, पोरीला वाचवायला आला होतास ना, पण तूच आडवा झालास, चल उठ ना. तेवढ्यात ती लेडी मानसीला म्हणते, तुझा अर्जुन दादा आता मरणार, आणि तू जर सायलीच्या विरोधात नाही बोललीस तर ती पण मरणार आणि तुझ्या मैत्रिणी पण मरतील. ती पुढे म्हणते, ए पोरी, शेवटचं सांगते, तू सगळ्यांना सांगायचं की सायलीच पोरींची तस्करी करते. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना तिनेच पकडून ठेवलं होतं. एकदा तुझ्या अर्जुन दादाकडे बघ आणि सांग. इकडे श्वेता म्हणते, सायली ताई, तुझ्या हातून कुंकू कसं पडलं ग, हा तर अपशकुन असतो ना. मग अस्मिता तिला म्हणते, आपल्या घरात अपशकुन वगैरे असं कोणी मानत नाही. मग कल्पना म्हणते, अस्मिता कुंकू पटकन उचलून घे. मग श्वेता म्हणते, मी उचलते, आणि ती कुंकू गोळा करते. कल्पना म्हणते, सायली तू चेहरा नको पाडूस. सायली म्हणते, खरंच हा अपशकुन असेल तर. प्रतिमा म्हणते, बाळा काही नाही झालं ग, चल तू तिकडे चल, आणि त्या सायलीला घेऊन जातात. इकडे प्रिया वाजवा रे म्हणते आणि नाचत असते. कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, काय झालं, नाचतेच कशाला, काय चाललंय काय तुझं. अगं पोटातल्या बाळाचा तरी विचार कर ना. प्रिया म्हणते, अगं पोटातल्या बाळाचा विचार करते म्हणून तर नाचते मी. आणि पुन्हा वाजवा रे म्हणते आणि नाचते. कॉन्स्टेबल म्हणते, बरं बाई बरं, शांत रहा ना जरा. प्रिया म्हणते, शांत कशाला बसू, मला किती आनंद झालाय मी तुला सांगू पण शकत नाही. इकडे सचिन, राकेश आणि महिपत नाचत असतात. महिपत म्हणतो, ही प्रिया नावाची पोरगी पार पोचलेली आहे हे मला माहीत होतं, पण तिने आज दाखवून दिलं की जगातले सगळे नीच एका पारड्यात ठेवले, आणि दुसऱ्या पारड्यात जर हिला ठेवलं तर तिचं पारडं दणकण खाली जाईल. असं म्हणून ते पुन्हा नाचायला लागतात. इकडे अर्जुनवर ते गुंड हसत असतात. अर्जुन निपचित पडलेला असतो. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते. सायरन ऐकून एक जण म्हणतो, अरे पोलिसांची गाडी आली, पळा. आणि सगळे पळतात. पोलीस खाली उतरतात आणि पकडा त्यांना म्हणून सगळ्यांच्या मागे धावतात. चैतन्य अर्जुनजवळ येतो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण मानसी त्याच्याकडे बघून मात्र स्तब्ध झालेली असते. एक लेडी कॉन्स्टेबल तिला जवळ घेते
चैतन्य खूप घाबरून अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण तो डोळे उघडत नाही. मग तो पोलिसांना ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगतो. इकडे महिपत, सचिन आणि राकेश पुन्हा फोनची वाट बघत असतात. महिपत म्हणतो, वाज ना. इतर वेळीसारखा टिंग 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 करत असतोस, आणि आता काय झालं? तेवढ्यात फोन येतो. सचिन लगेच फोन उचलतो. महिपत म्हणतो, तुला काय सारखं सांगायचं का? स्पीकरवर टाक ना. सचिन म्हणतो, हॅलो. अरे किती वेळ लावलात फोन करायला? बोल पटकन, काय झालं? मग तो गुंड झालेला सगळा प्रकार सांगतो. अर्जुनला लागलेल्या चाकूचाही तो सांगतो. हे ऐकून महिपत म्हणतो, भले शाब्बास, तुम्हाला कधी कधी दिलेलं काम नीट करता रे तुम्ही. वा वा. सचिन म्हणतो, अण्णा कॉंग्रॅट्स, सुभेदारांच्या सत्यानाशाला सुरुवात झाली आता. तेवढ्यात तिकडून गुंड म्हणतो, साहेब एक गडबड झाली आहे. महिपत म्हणतो, झाली का गडबड? सचिन विचारतो, कसली? मग तो गुंड म्हणतो, ती मुलगी अजून पण कबूल करायला तयार नाहीये की सायलीच पोरींची तस्करी करते. मग ती लेडी म्हणते, मी तिला खूप धमकावलं. तिने अर्जुनला मार खाताना पण पाहिलं, पण ती काय आपलं ऐकायला तयार नाहीये. तेवढ्यात गुंड म्हणतो, आणि साहेब, सुन्या पकडला गेला. पोलीस त्याला घेऊन गेलेत. इकडे सायली म्हणते, आई, माझा जीव वर खाली होतोय. कुंकू असं पडायला नको होतं. प्रतिमा म्हणते, काहीही झालेलं नाही ग. तू काहीतरी वेड्यासारखा विचार करू नकोस बरं. अस्मिता म्हणते, अगं, मी तर कुठलीही गोष्ट करताना हातातली गोष्ट 10 वेळा सांडते. मग प्रत्येक वेळेला काय अपशकुनच होणार असं नाही ना. सायली म्हणते, अगं, पण ते देवी आईच्या समोरचं कुंकू होतं, असं पडायला नको होतं. मग प्रतापराव म्हणतात, अगं हो, पण त्याचा एवढा काय विचार करायची गरज नाहीये. सायली, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. प्रतिमा आणि कल्पना तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण सायली मनात म्हणते, सगळे म्हणतात ते फक्त कुंकू पडतंय. मला पण ते मान्य आहे, तरी मनातली भीती का जात नाहीये? नेमकी ही कसली भीती आहे? तेवढ्यात गौरी श्वेताला म्हणते, श्वेताताई, जमीन खराब झाली म्हणून सायलीताई घाबरली का? श्वेता म्हणते, नाही, ते तसं नाहीये. प्रतापराव म्हणतात, श्वेता, गौरीला आत घेऊन जा. मग श्वेता तिला आत घेऊन जाते, आणि सायलीला म्हणतात, तू पण वर जा आणि आराम कर. सकाळी पण लवकर उठलीस. सायली म्हणते, हो, दमल्यासारखं झालंय खरं मला. मी वर खोलीत जाते. आणि अस्मिता तिला खोलीत घेऊन जाते. मग प्रतापराव म्हणतात, आता तुम्ही दोघी एवढ्या गंभीर राहू नका. आत्ता सायलीची समजूत काढली, आता तुमची पण काढायची का? तेवढ्यात प्रतापरावांचा फोन वाजतो. ते म्हणतात, चैतन्याचा फोन. आणि फोन उचलतात. ते विचारतात, हा चैतन्य? मग चैतन्य म्हणतो, काका, तुम्ही कुठे आहात? प्रतापराव म्हणतात, अरे मी घरीच आहे. हॅलो चैतन्य, काय झालंय? तुझा आवाज का असा येतोय? मग चैतन्य म्हणतो, काका, सायली वहिनी तुमच्या आसपास आहे का? प्रतापराव म्हणतात, नाही, अस्मिता तिला आत्ताच वर घेऊन गेली. बोल पटकन, काय झालंय? मग चैतन्य रडत रडत खाली बसतो. प्रतापराव म्हणतात, हॅलो चैतन्य, तू रडतोयस? मग चैतन्य म्हणतो, काका, अर्जुनवर हल्ला झालाय. प्रतापराव म्हणतात, काय? चैतन्य म्हणतो, काका, अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. हे ऐकून प्रतापरावांच्या हातातून फोन खाली पडतो, आणि ते स्तब्ध होतात. कल्पना आणि प्रतिमा त्यांना विचारतात, काय झालं? काय झालं? पण प्रतापराव काही बोलत नाहीत. तेवढ्यात प्रतिमा खाली पडलेला फोन उचलते आणि म्हणते, हॅलो चैतन्य, काय झालं? मग चैतन्य म्हणतो, आत्या, अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तो खूप क्रिटिकल आहे. हे ऐकून कल्पनाही घाबरते आणि प्रतिमाही घाबरते. प्रतिमा म्हणते, अरे पण झालं काय नेमकं? तेवढ्यात तिथे अस्मिता आणि श्वेताही येतात. मग चैतन्य तिकडून झालेला सगळा प्रकार सांगतो. चैतन्य म्हणतो, मानसीला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला. तिथे जाऊन तो त्या गुंडांशी लढायला आणि मानसीला सोडवलंच त्याने. आत्या. कल्पना म्हणते, चला, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन अर्जुनला भेटूया. प्रतापराव म्हणतात, चल. तेवढ्यात अस्मिता म्हणते, मम्मा, डॅड, तुम्ही लगेच पॅनिक होऊ नका. 1 मिनिट. आणि ती प्रतिमाच्या हातातून फोन घेते. मग ती म्हणते, चैतन्य, अर्जुनला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि आता त्याच्याजवळ कोण आहे? मग चैतन्य म्हणतो, मी तिला इथे अश्विनच्याच हॉस्पिटलला घेऊन आलोय. आणि इथे अश्विन आहे, मी आहे. हे ऐकून श्वेता म्हणते, प्रियाला खरंच मानलं. तुरुंगात बसून सुद्धा तिने जे काही ठरवलं होतं ते बाकी सगळ्यांकडून करून घेतलं. तिच्या प्लॅनप्रमाणे मानसी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये. इकडे सायली विचार करत असते आणि म्हणते, काहीच कारण नसताना इतकं अस्वस्थ का वाटतंय? यांच्याशी बोलू का एकदा? मानसीला भेटली हे एकदा कळलं ना की आपोआप मला बरं वाटेल. आणि ती अर्जुनला फोन लावते, पण फोन बंद येतो. मग ती म्हणते, फोन बंद आहे, सगळं ठीक तर असेल ना? आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.